मला वाटतं की संजय राऊत हा उलटा पायाचा भांडगुळ आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही ना काहीतरी रोज करत राहायचं आणि मीडियामध्ये येत राहायचं, याच्या पलीकडे त्याला काय उद्योग नाही आहे. नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे, 14 वर्ष ज्या पत्राचाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याचं काम तू जे केलं त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतंच तर बरं झालं असतं. माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि माननीय शरद पवारांचे आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे संबंध काय होते याची पोचपावती शरद पवारांच्या घरात भांडी घासणाऱ्या संजय राऊताला देण्याची गरज नाही आहे. नरेंद्र मोदींच्या पायाची धूळ चाटण्याची देखील संजय राऊताची लायकी नाही आहे. त्यामुळे संजय राऊतांनी फालतू बडबड बंद करून बाणगुळासारखं उलटा पायाने चालणं बंद करावं. तर त्यांनी जे दावे केले आहेत ते इतक्या वर्षानंतर दावा केला आहे, त्यामध्ये काही बाहेर जाऊन त्यांनी असं आरोप केला आहे किंवा खुलासा केला आहे त्यांनी. नाही, मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कैक वेळा शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, पवार साहेबांचा सन्मान केला आहे, बारामतीत जाऊन सन्मान केला आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे जेव्हा ते हयातीत होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यामुळे माननीय शरद पवारांबद्दलचा आदर आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांबद्दलचं प्रेम आणि स्नेह हा वेळोवेळी माननीय मोदीजींनी आणि अमितभाई शहानी दाखवलेला आहे. त्यामुळे माननीय शहासाहेबांबद्दल जे त्यांनी लिहिलं आहे ते जगाला माहिती कशा पद्धतीत काँग्रेसने त्यांना खोट्या पद्धतीत रोवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाचे तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री चिदंबरमनी कशा पद्धतीची आखणी केली, कशा पद्धतीत अमित शहाना गोवण्याचा प्रयत्न केला. गोधरा हत्याकांडाचा पिक्चर देखील तुम्ही पाहिला, कशा पद्धतीत मोदींना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रकरणे. मग मालेगाव स्फोटापासून ते गोधरा हत्याकांडापर्यंत कशा पद्धतीत काँग्रेसने मुस्लिम धार्जिणे निर्णय घेऊन हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या परवाच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर हिंदुस्तान झुकेगा नाही ही भाषा माननीय मोदीजींनी अख्ख्या जगाला दाखवून दिली. आणि भारत स्वतः किती शक्तिशाली आहे आणि पाकिस्तानला सळो की पळू सोडून देण्याचं काम माननीय मोदीजींनी आणि आपल्या भारतीय सैन्याने केलं. त्या सैन्यांचा देखील मला अतिशय स्वाभिमान आहे आणि मी त्याचं अभिनंदन करतो. चिदंबरमचं